आता इथं जी फ्लेक्स आहे त्या फ्लेक्सवरची माहिती मी तुम्हाला दिली की 150 रुपयाचा विकली पास आहे आणि जो आपण जसं पास काउंटरवरती पास काढतो त्याची जी प्रोसिजर आहे तशी करून प्रोसिजर मिळते. पण त्याशिवाय डेली जो पास आहे, डेली पास जसा आपल्या BSTमध्ये आहे, STत नाही आहे, तर तो डेली पास इकडे 70 रुपयाला त्यांनी सांगितलं. 70 रुपयामध्ये तुम्हाला कोणत्याही नॉन AC बसमध्ये तुम्ही प्रवास करू शकता. आता बसस्टँडच्या बाहेर आल्यानंतर इथं कोविड टेस्टिंग सेंटर आहे आणि इथं कोविडचं चेकअप मी केलेलं आहे. सध्या पहिल्यांदाच हा अनुभव होता, म्हणजे मी कधी आधी कोविड टेस्ट केली नव्हती आणि मला वाटलं पण नव्हतं की असं. पण ॲक्च्युली चांगलं आहे हे. बाहेरून जी लोकं येतात, बाहेरच्या राज्यातून लोकं येतात, त्यामुळे ते समजायला पाहिजे. पण मलाच भीती वाटत होती. म्हणजे त्यांनी ॲक्च्युली रॅपिड टेस्ट आहे त्यांनी केलेली, नाव नंबर वगैरे लिहून घेतले. टेस्टचा रिझल्ट काय लगेच सांगितलं नाही, पण त्यांनी टेस्ट करून घेतलेली. बघूया. तर आता बेंगलोरमध्ये मी आल्यानंतर फ्रेश वगैरे झालेलो आहे. जनरली STचे जे बसस्टँड म्हणजे आहे जिथं STच्या गाड्या थांबतात ते टर्मिनल 1च फक्त आपल्याला माहीत आहे. मी आता टर्मिनल 2ला आहे. मी जिथं फ्रेश वगैरे झालेलो तर तिकडं प्रवासी निवारा म्हणून आहे. खूप अतिशय सुंदर प्रकारे तिकडे सोय केलेली आहे. प्रत्येक महाराष्ट्रातल्या बसस्टँडवरती सुद्धा ही सोय केलेली असावी असं एक प्रवासी म्हणून मला फार वाटतं. तर तिथे तुम्हाला अगदी माफक दरात 100-120 दरामध्ये तुम्हाला 2 तासासाठी फ्रेश होण्याची मुभा आहे. तुम्हाला रिलॅक्स शेअर आहे. त्यानंतर 300 रुपये देऊन तुम्हाला 23 ते 24 तासासाठी तुम्हाला झोपण्याची वगैरे व्यवस्था केलेली आहे. त्यानंतर डॉर्मेटरी सिस्टीम आहे. अशा अनेक चांगल्या गोष्टी, इवन गरम पाण्याचीसुद्धा तुम्हाला 10 रुपये देऊन व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या प्रवाशांच्या दृष्टिकोनातून प्रत्येक बसस्टँडवरती खूप गरजेच्या आहेत असं मला वाटतं. आणि आज बेंगलोरमधला जो दिवसभरचा कार्यक्रम आहे तो एक्सप्लोअर करण्यासाठी माझ्यासोबत बेंगलोरचा खास मित्र शौबिक आलेला आहे. आणि तो बेसिकली वेस्ट बेंगॉलचा आहे, पण त्याच्या जॉब निमित्त म्हणा तो सुद्धा जर्नलिझम करतो. त्यामुळे तो पुण्यात पण काही काळ होता. पुण्यातसुद्धा मी तुला भेटलेलो आहे. आणि आज त्याला जसं कळलं की मी बेंगलोरमध्ये येतो, तर बेंगलोरमध्ये सुद्धा तो आज बेंगलोरचे जे काही बसस्टँड आहे ते एक्सप्लोअर करण्यासाठी तो मला मदत करणार आहे. आपण काय जास्त एक्सप्लोअर करणार आहे कारण संध्याकाळी 7-7:30ला माझी हैदराबादची बस आहे. त्यामुळे जे काही बसस्टँड आहे ते थोडके आपण एक्सप्लोअर करूया. आता मी टर्मिनल 2ला आहे. आता हे जे दिसतंय ते पाठीमागे टर्मिनल 2 आहे. बेंगलोरचा बेसिकली पब्लिक ट्रान्सपोर्टचा जर का कारभार पाहिला तर हा प्रचंड मोठा आहे. तो इथं तुम्हाला कमीत कमी 1 आठवडा राहिलं तरच तुम्हाला समजू शकतो. त्यामुळे मी जरी बऱ्याच वेळा आलो असलो तरी हे एक्सप्लोअर मी काही केलेलं नाही आहे. त्यामुळे शौबिक आजचा गाईड आहे तो मला बऱ्यापैकी. आणि
त्याचासुद्धा पब्लिक ट्रान्सपोर्ट हा कोर विषय आहे. त्यालासुद्धा या बसेस आहेत त्या बसेस आवडतात, त्या बसेसने तो प्रवास करतो. त्यामुळे आजचा दिवस शोभिकसोबत आहे. बघूया कसे आहेत बेंगलोरचं पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि बघूया कसं आहे हे बेंगलोरचं जे काही वातावरण आहे. आता कोविडच्या वातावरणात आल्याला मी तुम्हाला सकाळी सांगितलं की माझीसुद्धा कोविड टेस्ट केलेली आहे आणि ती निगेटिव्हच येणार आहे. त्यामुळे बघूया आजचा दिवस कसा जातो आहे. तर हे T2 बस टर्मिनल आहे. मी ज्या बसस्टँडला उतरतो त्याच्या पलीकडे आहे. आपण नंतर जाऊया. आणि इकडून सगळ्या तुम्हाला इथं वरती दिसतं आहे की कुठे कुठे जाणाऱ्या ज्या बसेस आहेत. तर शोभिक थोडक्यात आपल्याला माहिती देईलच. तर असं हे शेपमध्ये हे छोटंसं बसस्टँड आहे. पलीकडे एक चांगलं कॅन्टीन पण आहे. ते कॅन्टीन पण किती चांगलं आहे, चांगल्या क्वालिटीचं आहे हे पण मी तुम्हाला दाखवतो. शोभिक, काय सांगशील की ह्या बसस्टँडमध्ये कोणकोणत्या गाड्या जातात? किती महत्त्वाचं बसस्टँड आहे या टर्म? तुम्ही बघाल तर हे बघा, इकडनं तुम्हाला गोकर्ण, शिवमोगा, तुम्हाला हासनकडे म्हणजे जे हिल स्टेशन तुमचे म्हणजे छोटे टाउन्स वगैरे आहेत ना, तसं आमचं हासन आहे, सकलेश्वर आहे, चिकमंगळूर आहे, ते सगळे गाड्या म्हणजे इथे लागतात. ते बघा तुम्ही समोरचा बस तुम्ही बघा ते होसदुर्गासारखे. हा जे बस तुम्हाला दिसतं ना पांढऱ्या रंगाचा, हा राजहंसचा आहे. राजहंसचा म्हणजे आमचा स्लीपर सीटर सारखाच आहे. म्हणजे आमचं जसं महाबस होता ना पहिला, महाबस होतो तसाच आहे. ओके, ओके. आणि खूप कम्फर्टेबल आहे. मी प्रवास केला होता. मी एक दोन वेळी प्रवास केला. खूप चांगलं म्हणजे कम्फर्टेबल गाडी आहे. आणि बाकी जे बेसिक तुमचे जे गाड्या आहेत ना, मंगळूरकडे, उडुपीकडे, ते पण इथेच लागतात. ओके. आणि ते कोपऱ्यात जर तुम्ही बघाल ना, एक मिनिट गाड्याला जाऊ दे. हे जे पांढऱ्या रंगाचं बसेस आहेत ना, हां, सिटी बस टाईप. हो, ते तुमचं म्हैसूर रोडवरती ना 2 असं बस स्टँड आहेत. ओके. एक केंगेरीमध्ये आहे आणि एक म्हैसूर रोडवरती आहे. म्हैसूर रोडमध्ये कुठे मला एक्झॅक्टली आठवत नाही. ओके, पण ओके. ते शटल सर्व्हिस आहे. ओके 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 ओके. अच्छा. आणि ह्या ज्या लाईव्हर या प्रॉपर KSRTCच्या बसेस आहेत, बरोबर की नाही? प्रॉपर KSRTCच्या बसेस. ॲक्च्युली कर्नाटकमध्ये तुम्ही बघाल ना तर 4 असं डिव्हिजन्स आहेत. बरोबर. एक आहे तुमचं NWKRTC, जे तुमचं मुंबई कर्नाटका रिजनचा आहे, तुमचं बेळगाव, धारवाड, बिजापूर हा रिजनचा. एक आहे तुमचं हैदराबाद कर्नाटकाचं, जे गुलबर्गा, बल्लारी हे सगळं कव्हर करतो. बरोबर. एक आहे KSRTC, जे दक्षिण कर्नाटका पूर्ण कव्हर करतो. तुमचं बँगलोर झालं, हासन झालं, तुमकूर झालं. आणि एक आहे BMTC. हे समोर जे दिसतंय कर्नाटका राज्य परिवहनचा एक डिव्हिजन आहे. तर समोर दिसतंय ह्याच्या पलीकडे सिटी बसचं स्टँड आहे आणि फार मोठं स्टँड आहे. तिथे सुद्धा आपण जाऊया आणि कसं त्यांचं ऑपरेशन आहे, म्हणजे कशा प्रकारचं बस स्टँड आहे आपण थोडक्यात आपण पाहूया. आणि समोर ज्या ऑटो दिसत आहेत त्या इकडच्या आपल्या इथं मुंबई महाराष्ट्रामध्ये आपल्याला काळा आणि पिवळा रंग असतो, तर यांच्यामध्ये इथं ग्रीन आहे. ती त्या एक शहराची एक आयडेंटिटी आहे. आता आपण रस्ता क्रॉस करून इकडे सिटी बसचं स्टँड आहे. तिथं तुम्हाला दिसत असेल सगळ्या शहर वाहतुकीच्या बसेस आहेत. आणि त्यातलं शोभिकने मला ही बोलवं सांगितली की तिथं तो कोड डिस्प्ले होतो KIA9, म्हणजे डेडिकेटेड एअरपोर्टसाठी सर्व्हिस आहे, विमानतळासाठी सर्व्हिस आहे. नाही, असं 15 सर्व्हिसेस आहेत पूर्ण शहरात. ओके, म्हणजे शहरात टोटल 15 अशा सर्व्हिस आहेत एअरपोर्टसाठी डेडिकेटेड. हो हो. ओके ओके. तर हा सुद्धा असा सिटी बसेसचा एक टिपिकल टाईप आहे. तर हा सिटी बसचा मॅप आहे. म्हणजे इथं तुम्हाला दिसतं यू आर हिअर, म्हणजे तुम्ही इथं थांबलेलं आहे. आणि त्यानंतर हे असं सेमी सर्कलमध्ये अख्खं बसस्टँडचं लेआउट आहे. इथं वरती ब्रिज आहे, फुटओव्हर ब्रिज आहे, तर त्याच्यावरून हे बसस्टँड फार सुंदर दिसतं. तर कोणत्या प्लॅटफॉर्मवरतून कोणत्या बसेस जातात, कुठं टी स्टॉल आहे, कुठं टॉयलेट्स आहे, सगळ्या मॅपवरती दिलेलं आहे. किती सुंदर रचना केली या बसस्टँडची. इथं एंट्री करताना हा जो फ्लेक्स आहे तो फ्लेक्स लागला होता. शोभिकला विचारल्यानंतर शोभिकने सांगितलं की ह्या सिटी बसेसचा जो वीकली पास आहे, हा वीकली पास त्यांनी चालू केलेला आहे. आणि खूप सुंदर अशी संकल्पना आहे. आपल्या इथं BSTमध्ये दिवसाचा पास असतो 60चा वगैरे, आणि हा वीकली पास 300 रुपयाला आहे. आता इथं जी फ्लेक्स आहे त्या फ्लेक्सवरची माहिती मी तुम्हाला दिली की
150 रुपयाचा विकली पास आहे आणि जो आपण जसं पास काउंटरवरती पास काढतो त्याची जी प्रोसिजर आहे तशी करून प्रोसिजर मिळते. पण त्याशिवाय डेली जो पास आहे, डेली पास जसा आपल्या BSTमध्ये आहे, STत नाही आहे, तर तो डेली पास इकडे 70 रुपयाला त्यांनी सांगितलं. 70 रुपयामध्ये तुम्हाला कोणत्याही नॉन AC बसमध्ये तुम्ही प्रवास करू शकता. आणि 150 रुपयाचा पास म्हणजे तुम्ही नॉन AC आणि AC बसमध्ये प्रवास करू शकता कुठे पण, एअरपोर्ट बसेस सोडून. ओके, म्हणजे 70 रुपयाला जो पास आहे तो नॉन AC Non-AC साठी. आहे. आणि इथं AC बसेसचं फ्लीटसुद्धा खूप जास्त आहे. त्यामुळे AC बसेससाठी सुद्धा त्यांनी पासचं प्रोव्हिजन केले, तर तो पास 150 रुपयाचा आहे. 150 रुपयाचा म्हणजे म्हणजे daily- तुम्ही AC आणि नॉन AC दोघंच बसमध्ये तुम्ही प्रवास करू शकता. ओके ओके ओके, म्हणजे अशा प्रकारे पासची सिस्टीम इकडच्या सुद्धा सिटी बसला आहे. तर सिटी बसच्या स्टँडला ना हा एक सुंदर असा मॅप लावलेला आहे आणि रूट मॅप फ्रॉम केम्पेगौडा बस स्टेशन आणि त्या बसस्टँडमधून सुटणाऱ्या म्हणजे बेसिकली त्या शहरामध्ये असणारे किती रूट्स आहेत, कसे बसस्टँड्स आहेत. इथं बघा कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिसते हा मॅप कसा वापरायला पाहिजे, सिटी बसने ट्रॅव्हल करताना काय काय तुमच्या ट्रॅव्हल टिप यूज केल्या पाहिजे हे सगळं सांगितलेलं आहे. म्हणजे पूर्ण शहराचा मॅप त्यांनी कवर केलेला आहे. इवन ह्यामध्ये आपण जर का जवळ जाऊन पाहिलं तर ते येलो स्पॉट दिसतात, तर ते प्रमुख बस स्टेशन्स आपल्याला दिसतात आणि त्या बस स्टेशनमधून मग सुटणाऱ्या गाड्या त्यांनी मग या कोपऱ्यामध्ये दिलेल्या आहे. तर अशा प्रकारचं हे मॅपिंग आहे. आपल्या इथे जनरली फक्त बसस्टँडला टाईम टेबल दिसत असतं, पण अशा प्रकारचा जर का मॅप असेल तर तो ॲज अ ट्रॅव्हलर म्हणून त्या प्रवाशांसाठी खूप युजफुल होऊ शकतं. त्या मॅपला सुद्धा त्यांनी कॉपीराईट दिलेलं आहे. हा मॅप ज्यांनी बनवलेला आहे इंटेग्रा सिस्टम अँड सर्व्हिसेस त्यांनी बनवलेला आहे. तर खूप चांगल्या प्रकारे हा मॅप खास बसेससाठी बनवलेला आहे. हे खूप ॲप्रिशिएटेड आहे. तर आता बसस्टँडच्या आतमध्ये गेल्यानंतर ही आता नवीन चकाचक मला सिटी बस दिसली. खूप सुंदर बांधणी केली आहे. KMS अर्थातच खाजगी बॉडी बिल्डरने बांधलेली आहे. आणि त्यानंतर हे बसस्टँडचं असं लेआउट आहे, सेक्शन वाईज आहे. तर आपल्या इथं जसं GPS बेस्ड सिस्टीम आहे तसं इथे सुद्धा सध्या इम्प्लिमेंट होत आहे. आता टेस्टिंग फेजमध्ये आहे. तर प्रत्येक प्लॅटफॉर्मला अशा स्क्रीन लावलेल्या आहेत. तर हा दुसरा गाळा आहे आणि या दुसऱ्या गाळ्यामध्ये मग या अशा वेगवेगळ्या डेस्टिनेशन्स आहेत. आता सगळे डेस्टिनेशन काय कव्हर करत नाही मी. अशा प्रकारे इकडे आहे. आणि हे जे आपल्या इथं जसं RAची स्कीम आहे ना मुंबईमध्ये, तशा प्रकारे हे छोटे कॅफेटेरिया, स्नॅक्स बार वगैरे आहेत. तर प्रत्येक प्लॅटफॉर्मला बरेच स्नॅक्स बार आहेत. आता ही बघा ही समोरची बस दिसते ना, सुवर्ण सॅरिकी म्हणून आहे. त्याच्यावरती हे निंबस म्हणून आहे. आता शौभिकने सांगितलं आपल्या इथं जसं पुण्यात BRT वगैरे किंवा बस डेडिकेटेड कॉरिडॉर असतो, तशी ही एक इथं सिस्टीम काही ठराविक मार्गावरती चालू आहे. तिथपर्यंत येलंका म्हणजे एअरपोर्टचा आधी येतो. हां. आणि हा जे बस आहे ना नेलमंगला म्हणजे बँगलोरचं थोडं बाहेर आहे. आता बँगलोरमध्ये 2 जिल्हे आहेत. एक तुमचा बँगलोर अर्बन जिल्हा आहे आणि बँगलोर रुरल जिल्हा आहे. हा पडतो तुमचा बँगलोर रुरलमध्ये. म्हणजे कसं सांगायचं, पुण्यात जर तुम्ही बघाल ना, फॉर एक्झाम्पल तुम्ही पुणे ते तुम्ही सासवडवर, पुणे ग्रामीण, हो सासवडवर विचारा तुम्ही इथे चालला तर तळेगावकडे कसं आहे. आता सिटी बसेस हा शेवटचा प्लॅटफॉर्म आहे आणि शेवटच्या प्लॅटफॉर्मच्या पाठीमागे शौभिकने सांगितलं की हा AC बसेसचा खास डेपो आहे. म्हणजे आपल्याला इथं सगळं छत वगैरे दिसत असेल, सगळ्या निळ्या. म्हणजे सुरुवातीला आपण जी वोलो पाहिली ना, तर त्यांचा हा डेपो आहे. सगळ्या AC बसेस आतमध्ये त्यांचं बेसिकली मेंटेनन्स वगैरे होत असतं. किती ACचा प्रचंड मोठा फ्लीट आहे यांच्याकडे हे आपल्याला यावरून लक्षात येतं. आता फक्त असं ठेवलं आहे कारण कोविडचं. आता ही समोर मला एक सिटी बस दिसली. हिचा फेस तुम्हाला त्या 8400 बोलवसारखा वाटत नाही का? सेम ना. आणि हे आता एंट्रन्स आहे, जे आता आतमध्ये आपण बसस्टँड पाहिलं ना त्याचं हे एंट्रन्स आहे. आणि हे ब्लॉक आहेत. हा पहिला ब्लॉक, दुसरा ब्लॉक, तिसरा, म्हणजे सेमी सर्कल आहे ना. आणि हा वरचा ज्याला आपण फुटओव्हर ब्रिज म्हणू शकतो. इथून गाड्या अशा बाहेर पडतात.
आता बेंगलोरच्या बसस्टँडमध्ये आम्ही या सिटी बसस्टँडमधून निघतच होतो, तेवढ्यात ही एक इलेक्ट्रिक बस नजरेस पडली. UPचं रजिस्ट्रेशन आहे. माझ्या मते ट्रायलला ह्यांना दिली असावी. शोभिक त्यांच्याशी बातचीत करतो आहे, माहिती घेतो आहे. प्रत्येक शहरामध्ये आता इलेक्ट्रिक बस आता घेण्याचं प्रयोजन चालू आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचं धोरण असते, तर ह्यांनासुद्धा ट्रायलसाठी बस JBMची मिळाली असावी. आता मी इकडचं जे केम्पेगौडाचं मेट्रोचं रेल्वे स्टेशन आहे, त्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर आहे. चालत असताना मला ह्या युलू बाईक्स आणि सेल्फ ड्रिवन बाईक्स सापडल्या. तर आता शोभिकने सांगितलं की जसं ॲप असतं आपल्या इथं पुण्यामध्ये किंवा मुंबईत ज्या सायकल्स रजिस्ट्रेशनसाठी ॲप आहे, ते तुम्ही ॲप वगैरे रजिस्ट्रेशन केले की मग ह्या बाईक तुम्ही ॲक्सेस करू शकता. आता ही जी बायसिकल आहे तो एक प्रकार आहे आणि हा गाडीचा प्रकार तर मी पहिल्यांदा पाहतो आहे. सेल्फ ड्रिवन कार ऐकलेलं, पण सेल्फ ड्रिवन बाईक पहिल्यांदाच बघतो आहे. तुमच्याकडे जर का ॲप वगैरे असेल तर तुम्ही त्याचा ऑनलाईन पेमेंट वगैरे करू शकता. आता इथे पाहू शकता, इथे चावी वगैरे नाही आहे. तर जेव्हा तुमचं रजिस्ट्रेशन होतं तेव्हा त्यानंतर मग तुम्ही ती कुठेही वापरू शकता. आता बेसिकली आता दुसऱ्या बसस्टँडला आम्ही आलो आहे. आता सिटी बस आपण BMTCचं एक्सप्लोअर केलं. आता आपण एक शांतीनगर म्हणून बसस्टँड आहे, तिथं बेसिकली तामिळनाडू राज्यात जाणाऱ्या गाड्या असतात. आता या 2 गाड्या इथं आपल्याला पाहायला मिळतात. तर ही जी आहे ती पहिली गाडी लागली ती तिरुचीला लागली, म्हणजे तिरुचिरापल्ली, आणि बाजूची जी गाडी आहे ती सिटर स्लीपर आहे, ती चेन्नईला चाललेली आहे.